नमस्कार मंडळी, कसे आहात? बघा, आज मी तुमची आवडती शिक्षिका नागराय मॅडम. आज व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे तर माझी जिल्हा परिषद शाळा लावी ते लळा हे जे एज्युकेशनल यूट्यूब चॅनल आहे. तर ते चॅनल गेली 3-4 वर्ष झालं मॉनिटाईज झालेलं आहे. पण मागे कॉपीराईट काहीतरी लागलं होतं आणि 1 वर्ष मध्ये बंद होतं. चॅनल चालूच होतं, पण अर्निंग बंद होतं. तर व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे, की आपण ज्या गोष्टी शाळेमध्ये घेतो किंवा जे काही उपक्रम मी घेते आणि ते उपक्रम असो किंवा जे एज्युकेशनल शैक्षणिक व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ म महाराष्ट्रातल्या इतर विद्यार्थ्यांना आणि जे काही शिक्षक असतील त्यांना, ज्यांना आवडतात त्यांना. तर त्यांना हा व्हिडिओ खूप उपयोगी असतो आणि एखाद्या विद्यार्थ्याचं जर घरी शाळेमध्ये लिहून घेणं झालं नसेल किंवा एका वेळेस जर त्याला समजलं नसेल, तर तो घरी गेल्यानंतर सुद्धा तो व्हिडिओ पुन्हा यूट्यूब चॅनलला जाऊन तो पाहू शकतो. तर आपण जी मेहनत घेतो, आता यूट्यूबवर अर्निंग करणं हे काय असं एक म्हणजे आपण काय असं प्रोफेशनल अर्निंग करून त्याच्यामधून पैसे कमवणे हा आपला मुळीच मुख्य उद्देश नाही आहे. पण मी मागच्या 1-2 वर्षापासनं मला बाकीच्या शिक्षकांनी आमचे जे तंत्रस्नेही शिक्षक आहेत त्यांनी सगळ्यांनी सजेस्ट केलं, की "मॅडम तुम्ही एवढी मेहनत घेता, इतके चांगले व्हिडिओ बनवता, तर मग तुम्ही तुमच्या YouTubeला ॲड का लावत नाही?" आणि मग त्यानंतर मी खरंच विचार केला, की बाबा बरोबर आहे. आपण जे व्हिडिओ बनवतो ते आपण आपल्या YouTube चॅनलला टाकले पाहिजेत. आणि हळू-हळू माझं चॅनलही जसं ग्रोथ होत गेलं आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढले. त्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, याचा उपयोग माझ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला होतोय. याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि मागच्या वर्षी माझं काही आपण एवढं त्याच्याकडे म्हणजे सगळं सोडून निव्वळ त्या YouTubeच्याच मागे लागत नाही, तुटून पडत नाही. ज्या ॲक्टिव्हिटी आपण घेतो, त्याच ॲक्टिव्हिटी आपण YouTubeला शेअर करत असतो. तर गेल्या वर्षी मला 1 वर्ष लागलं होतं $100 व्हायला. तर त्याचं जे पेमेंट आलं होतं, तर ते पेमेंट बघा जवळपास मला वाटतं 9,000 काहीतरी आलेलं होतं. तर मग मी माझ्या शूटिंगचा जो स्टँड आहे तो घेतला होता आणि जे मुलं अनाथ आहेत, म्हणजे माझ्या अ, शाळेमधले जे मुलं मागच्या वर्षीच्या शाळेमधले जे मुलं अनाथ आहेत, त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं. म्हणजे सगळ्या मुलांना अनाथ असणाऱ्या मुलांना 6 वह्या, 6 पेन असं मी माझ्या परीनं त्यांना काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर यावर्षीसुद्धा म्हणजे आत्ता ह्या अ, मागच्या जुलै महिन्यामध्ये 23 जुलैला माझं YouTubeचं पुन्हा एकदा अर्निंग झालेलं आहे आणि मला खरंच खूप छान वाटते. तर आपण ज्या गोष्टी करतो आणि त्याचा जर समजा अर्निंगच्या स्वरूपात जर असं काही फायदा होत असेल, तर नाही का याच्यामधून आपण आता मी जे ई-साहित्य बनवते म्हणजे जे शैक्षणिक इमेज बनवते, त्याचे झेरॉक्स वगैरे आपण काढू शकतो. आणि यावर्षीसुद्धा माझा असा मानस आहे, की मला जेवढं करता येईल, शक्य आहे तेवढं आता ह्या मुलांना काहीतरी एखादं म्हणजे गरज असणारी वस्तू म्हणा किंवा त्यांना अ, ज्या गोष्टी लागतात किंवा आवश्यक आहेत, चित्रकलेच्या वह्या म्हणा, रंग म्हणा, असं काहीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न मी आगळा-वेगळा करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे YouTubeचं माझं जे YouTube आहे, त्या YouTubeचं अर्निंग किती झालं आणि किती कालावधी लागला. तर बघा अर्निंग असं सहजासहजी शैक्षणिक व्हिडिओ कोणी जास्त पाहत नाही. जसे की जोक्सचे व्हिडिओ पाहतात, भांडणाचे व्हिडिओ पाहतात किंवा काहीतरी नेचर वगैरे
नॅचरली ज्या काही वस्तू असतात किंवा गोष्टी असतात त्याचे व्हिडिओ लोक आवर्जून पाहतात. आणि जे मोठे मोठे क्लासेस आहेत त्यांचेसुद्धा पाहिले जातात. परंतु आपल्यासारखे जे व्हिडिओ असतात, आपल्यासारखे म्हणण्यापेक्षा यूट्यूब खोललं की खूप सारं कंटेंट त्यांना लोकांना पाहायला मिळतं. आणि जे लोकांना आवडतं त्याला लोकं आवर्जूनच बघतात. तर माझं माझं जे यूट्यूब चॅनल आहे, ते माझी जिल्हा परिषद शाळा लावे ते लळा या नावानं आहे. तर हे माझे विद्यार्थी आणि महाराष्ट्रातले इतर काही विद्यार्थी, तर हे आवर्जून बघतात. आणि मला म्हणजे सांगायला आनंद होतो, की या ह्याच्यामधनं सुद्धा एक माणसाला नाही का उर्मी मिळते, की बाबा आपण केलेल्या कष्टाचं काहीतरी चीज झालं. आणि मी तर या मताची आहे, की माणसांनी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काही म्हणजे पैसेच मिळावं हा हेतू नाही आहे, परंतु आपण जे काही करतो त्याच्यामधून जर अर्निंग होत असेल आणि त्या त्याचा पण उपयोग आपल्याला फायदा जर होत असेल, तर आपला दुहेरी दुग्ध शर्करा योग आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर माझं $124चं जे अर्निंग आहे ते मला आता मिळालेलं आहे. आणि ते किती पैसे मिळाले आणि त्याच्यामधनं मी काय करणार आहे, हा मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण मला झालेला आनंद किंवा मी केलेले कष्ट आणि तुम्ही केलेला सपोर्ट, कारण तुम्ही जर त्याला हे केलं नसतं, बघितलं नसतं, तर हे शक्य झालं नसतं. म्हणून सगळ्यात अगोदर मी तुमची सर्वांची आभारी आहे. आणि तर माझं बघा $124चे मला अर्निंग झालं होतं ₹11,750. तर ₹11,750मधून मी काय करणार आहे हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे. कारण मी जरी शिक्षिका असले पण मी हातानंच कपडे धुवत होते आजपर्यंत. तर माझा विचार चाललेला होता की आपण वॉशिंग मशीन घ्यावं कपडे धुवायला. कारण माझी प परिस्थिती तेवढी हे नाही. आणि म्हणून मग मी काय केलं होतं, अगोदरच ठरवलं होतं की आपल्याला आता जे काही येईल त्याच्यावर. आणि जनगणनेचा जो काही मी काम केलेलं होतं, त्याचे पण मला ₹10,000 काहीतरी मिळणार आहेत. आणि ते आणि यूट्यूबचे असं मिळून मी 20,000ची वॉशिंग मशीन बुक केलेली आहे. ती आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु त्या अगोदर बघा मला माझं जे अर्निंग आहे ते मला मिळालेलं आहे. फायनली माझ्या हातामध्ये आहे. आणि याचा उपयोग मी माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा करणार आहे. तर मला जेवढं शक्य होणार आहे या वॉशिंग मशीनमध्ये पैसे टाकून जवळपास 1100 काहीतरी रुपये उरणार आहेत. आणि त्याचं आमच्या शाळेमधले माझ्या शाळेमधले जे काही 53 मुलं आहेत त्या सर्व मुलांना मी माझ्या परीनं काहीतरी आगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ती मी विचार करणार आहे की आपण काय द्यायला पाहिजे. कारण मुलांकडे कसं सगळ्या गोष्टी असतातच असं नाही. कारण सगळ्यांची परिस्थिती ही काही सारखी नसते. आणि या अनुषंगानं मला त्यांना काही देता येणार आहे का, हे मी विचार करून किंवा काय गरजेचं आहे हे बघून मीच ते आणणार आहे. कारण त्यांना मागच्या कार्यक्रमामध्ये त्यांना टिफिन बॉक्स वगैरे असं काहीतरी मिळालेलं आहे. आणि शक्यतो मुलं आमच्या शाळेतच खिचडी खातात, त्याच्यामुळे ते टिफिन आणत नाहीत. तर प्लेटच घेऊन येतात. सगळे मुलं त्यांच्या दप्तरामध्ये प्लेटच घेऊन येतात. तर त्यामुळं त्यांना पाण्यासाठी जर बॉटल किंवा चित्रकलेसाठी वही, रंग ह्या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ह्या देण्याचा माझा मानस असणार आहे. तर बघा मला जे अर्निंग झालं आहे त्याच्यामुळं मी खूप नाही का अशी खुश झालेली आहे. आणि या अगोदरसुद्धा मला मी जे शैक्षणिक व्हिडिओ बनवले होते म्हणजे SCRTच्या ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मी भाग घेतलेली होती. आणि त्याच्यामध्ये जे एज्युकेशनल व्हिडिओ शैक्षणिक व्हिडिओ मी बनवलेले होते त्या
व्हिडिओचे मला जवळपास 85,000 रुपयेचं बक्षीस मिळालं होतं आणि त्या बक्षिसामधून मी पहिलंच ठरवलं होतं की ते बक्षीस मिळाल्यानंतर आपल्याला एक चांगला मोबाईल घ्यायचा आहे आणि म्हणून मग मी नंतर OnePlus घेतला. कारण ॲपल जर घ्यावं म्हटलं तर आयफोन कसं त्याच्यामध्ये सगळेच ॲप्स चांगल्या पद्धतीनं काम करतील की नाही याची जरा मला शंकाच होती आणि म्हणून मग मी त्या भानगडीत काही पडलेली नाही आणि मग शेवटी मी OnePlusच घेतला आणि आता माझं जे शूटिंगचं स्टँड आहे तर ते स्टँड नाही का मला थोडं उंच पाहिजे म्हणजे माझ्याकडे जे आहे ते छोटं आहे म्हणजे त्याला टेबलावरच ठेवावं लागतं. तर माझा असा विचार आहे की मोठा स्टँड जर आपण घेतला तर आपल्याला हे कायमस्वरूपी शूटिंगसाठी ते होणार आहे. तर तुम्हाला माझ्या ह्या प्रतिक्रिया किंवा माझे अर्निंग किती झालं, किती दिवस लागले आणि मी कसं प्रयत्न करते हे मला तुम्हाला सांगावं असं वाटलं आणि यापुढंसुद्धा तुम्ही सर्वांनी आमच्या विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करायचं आहे, त्यांना प्रेरणा द्यायची आहे आणि आपण त्यांना सगळे मिळून पुढे घेऊन जाणार आहोत. तर मी आपणा सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि नंतर मी तुम्हाला माझा आणखीन एक व्हिडिओ शेअर करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद आणि असंच मला सपोर्ट करा. थँक यू.